बंडखोरी थांबवण्याकरता महायुतीचे प्रयत्न आहेत। बंडखोरीनंतर महायुतीकडून आता मुंबईत बोलावणं आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार आणि खासदार यांना बैठकीकरता मुंबईत बोलावलंय। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी नागपूर विधान परिषद निवडणुकीवर प्रतिक्रिया दिलेली आहे। अतुल लोंढे हे योग्य उमेदवार आहेत असं राऊत म्हणतायत। अतुल लोंढे म्हणून यांना उमेदवारी दिलेली आहे। एक योग्य असा उमेदवार, चांगला प्रवक्ता, वक्ता असा आम्ही बहुजन समाजाचा चेहरा या ठिकाणी निवडणुकीत उतरवलेला आहे। निश्चितपणे ज्या पद्धतीनं महायुती या ठिकाणी नाराजी त्यांच्यात व्यक्त होत आहे ते लक्षात घेता आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आत घुसायला संधी आहे आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करू। गणिताची बेरीज वजाबाकी झालेली आहे। अनेक लोक संपर्कात आहे। तो काही सांगण्याचा कार्यक्रम नसतो, परंतु वेळ आली तर तुमच्या लक्षात येईल की किती आम्ही त्यांचे नगरसेवक फोडलेत, किती मतं आम्ही त्या ठिकाणी जोडवलेत, हे निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल। नाशिक विधान परिषद निवडणूक पुरेसं संख्याबळ नसल्यानं निवडणुकीतून माघार आहे। माजी आमदार वसंत गीते यांचं स्पष्टीकरण आहे। मुळामध्ये उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचं कारण हेच आहे की आमची तेवढी संख्याबळ नाही, मतदार नाही आणि त्या घोडेबाजारामध्ये आपण टिकणार नाही। त्यामुळं ही जी प्रथा आपण पुढे पाडतोय ही पुढच्या पिढीला नक्की त्रासदायक आहे। 90% आणि 10% मध्ये एवढा मोठा फरक असल्या कारणाने आम्ही त्या ठिकाणी घोडेबाजार न काढण्याचं थांबवलंय आणि पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे आम्ही उमेदवारी अर्ज भरलाच नाही। माघार घ्यायचा विषयच नव्हता तर भरायचाच नाही ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।